नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या 2 वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानात सहन करावं लागतंय. कधी निसर्गाचा मारा तर कधी बाजारात पडलेल्या दरांचा कहर. मात्र अशातही काही शेतकरी कांदा पिकाशी एकनिष्ठ आहेत. कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये असंच एक कुटुंब आहे. गेल्या 18 वर्षांपासून या कुटुंबाला कांद्यानं शाश्वत पैसा दिलाय. पाहूया. गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूलचा सागर शिंदे गावातील उच्च शिक्षित तरुण. मात्र शेतीतच त्याचं मन लागतं. इथली 17 एकर जमीन तो कसतो. यामध्ये ऊस, सोयाबीन, भुईमूग, शाळू अशी पिकं आलटून पालटून होतात. मात्र गेल्या 18 वर्षांपासून कांद्याची साथ या शेतीनं सोडलेली नाही. कधी सरीत तर कधी आंतरपीक म्हणून इथं कांद्याचीच लागवड होते. लागवड पद्धतीतील बदलामुळे त्यांना बाजारभाव पडलेले असतानाही कांदा पैसे देऊन जातो. जवळजवळ 17-18 वर्षापूर्वीपासून आम्ही कांदा पीक घेतोय. वडील आमचे पहिला पाटपाण्यावर कांद्याचं पीक घ्यायचे. त्याच्यानंतर आम्ही प्लेन रानावर स्प्रिंकलरचा वापर करून कांद्याचं पीक घ्यायला चालू केलं. त्याच्यात आम्ही बदल करून अंतर कमी करून जे काय म्हणजे फुटी 1.25 फुटी जे काय होतं अंतर ते कमी करून आम्ही 9 इंचावर आणलं. 9 इंचावर आम्हाला 12 ते 13 टन एकरी अवरेज पडालं. परत आम्ही 5 फुटी बेड सोडून बेडवर कांदा आणि सरीमध्ये ऊस हे असं घेतल्यानंतर आम्हाला ते 16 टनापर्यंत गेलं एकरी उत्पादन. सागर लक्ष घालायला लागल्यापासून शेतीत अनेक बदल झाले. पाटपाण्याची जागा ठिबक आणि तुषार सिंचनानं घेतली. पाण्याची बचत झाली. सरीतलं आणि 2 रोपातलं अंतर कमी झालं. ऊसातही कांद्याचंच आंतरपीक होऊ लागलं. एकरी 10 टन मिळणारं कांद्याचं उत्पादन 16 टनांपर्यंत वाढलं. घरीच कांद्याचं बियाणं तयार केल्यानं उत्पादन खर्च वाचला. स्प्रिंकलरच्या वापरामुळे कमी वेळेत जास्त क्षेत्र पाण्याखाली आलं आणि त्याचा उपयोग आम्हाला उत्पादनामध्ये दुपटीनं वाढ मिळाली. मजुरांचा प्रॉब्लेम कमी झाला. जे काय म्हणजे पाणी पाजायला जे मजूर लागायचं ते कमी वेळेत जास्त क्षेत्र पाण्याखाली मिळालं. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी हेक्टरी 45% अनुदान आम्ही देतोय शेतकऱ्यांना. या 2.25 एकरात खोडवा ऊसात कांदा दिसतोय. 10 नोव्हेंबरला सागरनं ही लागवड केली होती. पिकांच्या वाढीसाठी 19-19-19, 12-61-0, 13-0-45, 0-52-34 ही विद्राव्य खतं पाण्यातून दिली. तर किडींच्या बंदोबस्तासाठी पिवळे चिकट सापळे लावले. मागील हंगामात सागरला या 4.25 एकरातून 40 टन कांद्याचं उत्पादन मिळालं. कांद्याचं ग्रेडेशन केल्यानं त्याला सरासरी 10 रुपये किलोचा दर मिळाला. म्हणजेच त्याला 4 लाख रुपये मिळाले. यातून 1 लाखांचा उत्पादन खर्च वजा जाता त्याला अवघ्या 3 महिन्यात 3 लाखांचा निव्वळ नफा झाला. यंदा त्याला या 3.25 एकरातून 35 टन कांद्याच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. गेल्या वेळी 4.25 एकरात 40 टन कांदा निघाला आणि त्यातून मला 4,10,000 रुपये किलो प्रमाणे त्याला रेट लागलेला आणि 40 टनाचं ते 4 लाख रुपये झालं. मला 1 लाख वजा जाता 3 लाख रुपये त्यातून फायदा झाला. ह्या वर्षी जवळजवळ 3.25 एकर आहे. 35 टनाच्या आसपास उत्पन्न निघेल असं अपेक्षित आहे. पिकांमध्ये बदल करता करता पीक पद्धतीही सागरनं बदलली. बाजाराची गरज आणि आपल्याकडील परिस्थिती लक्षात घेऊन कांद्याचं पीक कायम ठेवलं. यामुळे गेल्या 18 वर्षांपासून हा कांदा शिंदे कुटुंबाला शाश्वत पैसा मिळवून देतोय. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, गडहिंग्लज, कोल्हापूर.